माणसाच्या आयुष्यात असा कोणता खजिना आहे जो त्याचे दोषही दूर करू शकतो, जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो आणि संकटाच्या वेळी त्याचे रक्षणही करू शकतो. समर्थ रामदास स्वामी सांगतात, तो खजिना बाहेर कुठेही नाही, तर तो आहे श्रीरामांचे नाव, जे आपण घेतल्याने आपण या सर्व संकटातून मुक्त होतो. श्लोक क्रमांक 71. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला संसाराचे स्वरूप समजावून सांगितले, विषयांच्या अतिरेकापासून सावध केले, भक्तीची आवश्यकता सांगितली आणि श्रीरामांच्या रूपाचे, सामर्थ्यांचे आणि सुखानंद देणाऱ्या स्वरूपाचे चिंतन करायला सांगितले. आता समर्थ ह्या सर्व साधनेचा एक अत्यंत सोपा मार्ग आपल्या हातात देत आहे. भगवंताचे चिंतन कसे करायचे, मनाला रामामध्ये कसे ठसवायचे, दोषापासून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची, आध्यात्मिक प्रगतीची वाटचाल कशी करायची आणि संकटकाळी आपल्याला आधार कोण देणार आणि कसा देणार. समर्थ ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एका शब्दात देतात, ते म्हणजे रामनाम. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकामध्ये भगवंताच्या चिंतनाचा अत्यंत सोपा आणि राजमार्ग सांगत आहेत. तो म्हणजे भगवंताचे नामस्मरण. माणसाचे मन सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत असते. आपण ज्या गोष्टीचे चिंतन करतो त्याच गोष्टीचे संस्कार आपल्या मनावर होत राहतात. म्हणून मागील श्लोकामध्ये समर्थांनी विषय चिंतनामुळे मन अशांत आणि विषयासक्त होते हे सांगितले. आता ह्या विषय चिंतनाला एक सुंदर पर्याय ते देतात, ते म्हणजे रामचिंतन. भगवंताची कथा ऐकताना, त्याचे गुण ऐकताना आपल्या मनात ते गुण आणि त्याचे रूप ठसतं, त्याचे रूप डोळ्यासमोर उभं राहतं, त्याच्या लीला आठवतात. त्याच्या चरित्राचा विचार करता करता मन हळूहळू भगवंतामध्ये रमू लागते आणि जेव्हा ती आठवण सतत होऊ लागते तेव्हा त्यालाच नामस्मरण म्हणायचे. नामस्मरण म्हणजे केवळ मुखाने राम राम म्हणत राहणे असे नाही. मुखाने नाम घेत असताना मनामध्ये रामाविषयी प्रेम, आदर आणि त्याचे स्मरण जागृत राहणे आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, जयाचे निनामे महादोष जाती. भगवंताच्या नामामुळे महादोष नाहीसे होतात. संत परंपरेमध्ये नाम महात्म्य जवळजवळ सर्वच संतांनी सांगितलेले आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. आणि पुढे ते अत्यंत सुंदर उदाहरण देतात, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता. गवत आणि अग्नी एकत्र आले की गवताचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. त्याचप्रमाणे भगवंताचे नाम मनापासून घेत राहिले तर मनातील दोष हळूहळू नष्ट होतात. पण इथे एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. नाम घेतले म्हणजे आजपर्यंत केलेली सर्व चुकीची कर्मे जादूने पुसली जातील असा अर्थ होत नाही. नामस्मरणामुळे आपल्या अंतःकरणात अशी परिवर्तनाची शक्ती निर्माण होते की चुकीच्या प्रवृत्ती हळूहळू कमी होऊ लागतात. दोष नाहीसे होणे म्हणजे फक्त बाहेरचे वर्तन बदलणे नाही, तर दोषाचे मूळ कोठे आहे? विषय चिंतनात आहे. मग सतत विषयांचा विचार करत राहणे, तर त्या विषयांशी संबंधित वासना वाढत जातात. वासनेतून आसक्ती निर्माण होते, आसक्तीतून अपेक्षा निर्माण होतात आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही की क्रोध, द्वेष, मत्सर, दुःख अशा अनेक विकारांना सुरुवात होते. म्हणून समर्थांनी फक्त दोषांची झगडायला सांगितलेले नाही, तर ते म्हणतात ह्याच्यावरती एक सुंदर उपाय म्हणजे विषय चिंतनाची जागा रामचिंतनाने घ्या. मन रिकामे ठेवायचे नाही.
मनाला रामाच्या नामात गुंतवायचे. जसे एखाद्या खोलीत अंधार असेल आणि आपण अंधार करण्यासाठी त्याच्याशी भांडत बसलो तर अंधार जाणार नाही, पण दिवा लावला की अंधार आपोआप नाहीसा होतो. तसंच मनातील दोषांशी सतत संघर्ष करण्यापेक्षा राम नामाचा प्रकाश मनात आणला तर दोघांची शक्ती हळूहळू कमी होते. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामस्मरण ह्या प्रक्रियेबद्दल की नाम घेत घेत साधक अंतर्मुख होतो आणि ही अंतर्मुखता फार महत्वाची आहे. सामान्य प्रापंचिक माणसाची दृष्टी बहुतेक वेळा बाहेर असते. त्याला दुसऱ्याचेच दोष दिसतात. कोण कसा वागला, कोणाचे काय चुकले, कोणाच्याकडे किती पैसा आहे, कोणाचे काय कमी आहे, कोणाचे काय जास्त आहे. पण नामस्मरण सुरू झाले की साधकाची दृष्टी हळूहळू बाहेरून आत वळते आणि मग त्याला प्रथमच स्वतःचे दोष दिसू लागतात. माझ्यात हा राग आहे, माझ्यात हा मत्सर आहे, मला अजून मानाची अपेक्षा आहे, माझ्या मनात अजून अहंकार आहे. ही जाणीव होणे ही साधनेची सुरुवात आहे आणि त्यातून महत्वाचे म्हणजे ते दोष सोडण्याची शक्तीही नामातूनच मिळते. म्हणून नामस्मरण माणसाला वरवर बदलत नाही, ते मुळापासून बदलायला सुरुवात करते. याच अर्थाने भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक आश्वासक वचन देतात. ते म्हणतात, एखादा मनुष्य पूर्वी अत्यंत दुराचारी असला तरी तो अनन्य भावाने माझे भजन करू लागला तर त्याला साधूच मानावे, कारण त्याचा निश्चय योग्य दिशेने झालेला आहे. याचा अर्थ चुकीचे आचरण योग्य ठरते असा नाही. याचा अर्थ असा की माणसाच्या परिवर्तनाची द्वारे कधीही बंद होत नाही. आजपर्यंतचे जीवन कसेही गेले असले पण आजपासून रामनामाचा आधार घेतला तर दिशा बदलू शकते. ह्यासाठी वाल्मिकी ऋषींचे उदाहरण संत परंपरेत दिले जाते. वाल्याकोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचा जीवन प्रवास पुढे वाल्मिकी ऋषीपर्यंत पोहोचतो, अशी परंपरेतील कथा आहे. नामाच्या साधनेने मनुष्याच्या जीवनाला किती मोठे वळण मिळू शकते हे या उदाहरणातून सांगितले जाते. म्हणून समर्थ म्हणतात, जयाचे नामे गती पावी जेती. इथे गती ह्या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. गती म्हणजे फक्त मृत्यूनंतर मिळणारी सद्गती नव्हे, तर गती म्हणजे जीवनाची प्रगती. नामस्मरण सुरू केल्यावर साधकाला आपल्या जीवनाची दिशा स्पष्ट दिसू लागते. आधी त्याला फक्त विषय हवे असतात, पुढे त्याला शांतता हवीशी वाटते. आधी बाहेरच्या जगात सुख शोधायला तो बाहेर पडतो, पण नंतर अंतर्मनाचा शोध घ्यायला लागतो. आधी स्वतःच्या दोषांचे समर्थन करत होता, पण पुढे तेच दोष सोडण्याची इच्छा निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नामस्मरणाची आवड निर्माण होते. फक्त मार्ग दिसणे पुरेसे नाही, त्या मार्गावर चालण्याची शक्तीही लागते. समर्थ म्हणतात, जी शक्ती सुद्धा नामातून मिळते, विकार आणि वासना एका दिवसात संपत नाहीत, पण नामस्मरणाच्या नित्य नियमामुळे त्याची तीव्रता हळूहळू कमी होत जाते. जसे नदीच्या प्रवाहात सतत पाणी वाहत राहिले की दगडावरही खुणा पडतात, तसेच सातत्याने घेतलेले नाम मनावर संस्कार करते. म्हणून नामस्मरणात नियमितपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज घेतलेले नाम उद्या ते नाम विसरले, परवा घेतले असे नव्हे. दररोज प्रेमाने, श्रद्धेने आणि शक्य तितक्या सातत्याने. समर्थांच्या श्लोकात हे सांगणं आहे की आपण नाम हे नित्य घेतले पाहिजे. जयाचे नामे घडे पुण्य ठेवा. पुण्य ठेवा म्हणजे काय? जसं आपण बँकेत पैसे जमा करतो आणि गरजेच्या वेळी ते उपयोगी पडतात, तसाच आपल्या सत्कर्माचा, नामस्मरणाचा आणि भगवंताच्या स्मरणाचा एक आध्यात्मिक ठेवा तयार होत जातो. जीवनात संकट काळ येतो, कधी मन खचते, कधी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, कधी दुःखाचा डोंगर समोर उभा राहतो. अशा वेळी बाहेरची संपत्ती कितीही असली तरी मनाला आधार हवा असतो. तेव्हा आयुष्यभर केलेले नामस्मरण, भगवंतावर ठेवलेला विश्वास आणि केलेली साधना आपल्या पाठीशी उभी राहते. हीच पुण्याई म्हणजे आपल्या जीवनाचे आध्यात्मिक कवच होय.
पुण्य ठेवा म्हणजे फक्त मृत्यूनंतर मिळणारे काही अदृश्य फळ नाही, याचा परिणाम या जीवनातही जाणवतो. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या मनात हळूहळू शांतता वाढते, समाधान वाढते, विवेक वाढतो, दुसऱ्याबद्दलची कटुता कमी होते, आपल्या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलते. म्हणूनच त्याला सुखासमाधानाचा अनुभव येऊ लागतो. आणि हा सुखसमाधानाचा अनुभव बाहेरची परिस्थिती बदलल्यामुळेच येतो असे नाही, मनाची अवस्था बदलल्यामुळेही हा येतो. समर्थांनी आधी सांगितले की संसारातील विषयांमध्ये सुख शोधताना मनुष्य अधिकाधिक अस्वस्थ होतो. आता ते सांगतात, त्याच मनाला रामनामाची दिशा दिली तर जीवनातील गती हळूहळू कमी होते आणि पुण्याचा ठेवा निर्माण होतो. यासाठी सर्व धर्म परंपरामध्ये जीवनाच्या अंतिम क्षणी भगवंताचे नामस्मरण करण्याला अतिशय महत्त्व दिले आहे. कारण आयुष्यभर ज्याचे चिंतन केले तेच शेवटच्या क्षणी सहज आठवते. तुकाराम महाराजांनी म्हणूनच म्हटले आहे, शेवटचा दिस गोड व्हावा. मृत्यूच्या क्षणी भगवंताचे नाम मुखात असणे म्हणजे आयुष्यभर केलेली साधनेचे सुंदर फलित होय. पण त्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट पाहण्याची गरज नाही. समर्थ सुरुवातीलाच सांगतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा. दिवसाची सुरुवातच रामनामाने करावी, कारण सकाळी मन तुलनेने शांत असते. त्यावेळी घेतलेले नाम मनावर संस्कार करते. हळूहळू नाम हे केवळ सकाळचे कर्म राहत नाही, तर ते दिवसभर मनात सोबत राहू लागते. काम करताना राम, प्रवास करताना राम, संकटात राम, आनंदात राम आणि शेवटी श्वासाबरोबरही राम. हीच नामसाधनेची खरी परिपक्वता आहे. म्हणून ह्या श्लोकाचा अर्थ केवळ रामनाम घेतले की पाप जळतात असा नाही. समर्थ त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट सांगतात. नामाने दोषांची मुळे सैल होतात. नामाने मन अंतर्मुख होते, म्हणजेच नामाने जीवनाची दिशा स्पष्ट होते. नामाने साधनेची गती वाढते. नामाने सत्कर्म आणि पुण्याचा ठेवा वाढतो. आणि ह्या सर्वाचा अंतिम परिणाम म्हणजे मनुष्याच्या जीवनात सुख, समाधान, शांती आणि भगवंताकडे जाण्याची ओढ निर्माण होते. म्हणून समर्थांचे हे नामस्मरण म्हणजे केवळ एक धार्मिक कृती नाही, तर ते आपल्या मनाच्या परिवर्तनाचा मार्ग आहे असे ते सांगतात. जसा मनाला विषयांनी अस्वस्थ केले, ज्या मनाला विषयांनी अस्वस्थ केले आहे त्या मनाला रामनाम शांत करते. ज्या मनाला दोषांनी जखडले आहे त्याच मनाला रामनाम शुद्ध करते. ज्या मनाला दिशा नाही त्या मनाला रामनाम गती देते. आणि ज्या जीवनात आध्यात्मिक आधार नाही त्या जीवनात रामनाम पुण्याचा ठेवा निर्माण करते. म्हणूनच समर्थ पुन्हा पुन्हा हेच सांगतायत, प्रभाते मनी रामचिंतित जावा. आजपासून एक छोटासा नियम करूया. पहाटे उठल्यावर काही क्षण शांत बसून रामनाम, डोळे मिटून रामनाम घेऊया आणि प्रेमाने म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम. किती वेळा जप केला ह्यापेक्षा किती भावाने केला हे महत्त्वाचे आहे. कारण नाम जिभेवरून सुरू होते, पण एक दिवस ते हृदयात उतरते. आणि जेव्हा रामनाम हृदयात उतरते तेव्हा मनुष्याच्या जीवनाची खरी गती सुरू होते. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. या श्लोकांप्रमाणेच जर इतरही श्लोकांचे अर्थ आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.